अध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज बघा आपण नारळ शेडी संदर्भात संपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत। बऱ्याच शेतकरी मित्रांनी आमच्या बऱ्याच शेड्या बघितल्या, म्हणजे बसून चढायच्या शेड्या आहेत, त्याच्यानंतर उभ्यानी चढायच्या शेड्या आहेत, या संदर्भात बरीच कमेंट केल्या होत्या आणि त्यांना एक उत्तर म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतो। पहिली गोष्ट म्हणजे या ज्या शेड्या आहेत त्याच्यातली कुठली कम्फर्टेबल आहे, कशी सॅटिस्फॅक्शन मिळते, उत्पन्नासाठी किंवा व्यवसायासाठी कुठली चांगली आहे, असे बरेच कमेंट होते, बरेच प्रश्न होते आणि या प्रश्नांना उत्तर म्हणून आज आपण बघतोय। आज आपल्याकडे एक सुंदरपैकी मॉडेल आले आहे आणि या मॉडेलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे एक डिलक्स मॉडेल आहे आणि उत्तम प्रकारे हे मॉडेल आहे आणि मजबूत आहे। याच्यामध्ये वजन घेण्याची जी ताकद आहे ती जवळजवळ 400 किलोपर्यंत आहे आणि ह्या ज्या रो आहेत, ही जी रो आहे ती 6 mm मध्ये येते आणि 6 mm मध्ये येत असल्यामुळे काय होतं की याला मजबूती चांगली आहे। हे 6 mm जे रोज आहे ते एक रो जो आहे तो जवळजवळ 2 टनापर्यंत वजन घेतो। असे 1 2 3 4 रो आहेत, म्हणजे थोडक्यात पॅडलला अटॅच आहे त्याच्या खालून। दुसरी गोष्ट अशी आहे की हे लावायचं कसं, लेफ्टला लेफ्ट लावायचं, राईटला राईट लावायचं। इथं लिहिलेलं आहे 2 शेड्याचे 2 भाग आहेत, त्याच्यामध्ये एक लेफ्ट आहे आणि दुसरा राईट आहे। त्याच्यानंतर याला पकडायला एक हँडल आहे, मजबूत हँडल आहे। त्याचप्रमाणे हा हुक आहे, म्हणजे आपल्याला जर शाळी काढायची असेल उतरून तर या हुकाच्या माध्यमातून काढू शकतो, किंवा दुसरी गोष्ट आपल्याला सेफ्टी बेल्ट अडकवायचं असेल तर त्या हुकाला अडकू आपण शकतो। पॅडल जो दिला आहे पूर्वी पहिल्या मशीनला होता तो छोटा पॅडल होता, आता हा मोठा मजबूत पॅडल आहे, याच्यावर तुम्ही बसूही शकताय। पण सर्वसामान्य तुमचा पाय पूर्ण राहील या हिशोबाने हा पॅडल बनवलेला आहे। हा मजबूत आहे। हा जो पॅडल आहे तो जवळजवळ एक 200 ते 250 किलोपर्यंत एक पॅडल वजन घेतो, असे म्हणजे 2 400 किलो वजन घेण्याची या पॅडलची कॅपॅसिटी आहे, म्हणजे 2 पॅडलची मिळून। तिसरी गोष्ट अशी आहे, वरती गेल्यानंतर लॉक सिस्टीम आहे। याला छोटे छोटे छिद्र आहेत, ही छोटी छोटी छिद्र आहेत, याच्यामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा रो अटकतो त्या ठिकाणी लॉक करायला आपल्याकडे सेफ्टी आहे। हा लॉकसाठी हुक आहे, या हुकच्या माध्यमातून आपण लॉक करू शकतो आणि आपण कवळ्यात जाऊ शकतो किंवा शेंड्याकडे जाऊन औषध घालू शकतो। औषध घालण्यासाठी अप्रतिम असं हे इक्विपमेंट आहे। तिसरी गोष्ट म्हणजे याला जे रबर सोल्ड आहेत हे इतके मजबूत आहेत की किमान 10 वर्ष, म्हणजे आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलं आहे, 10 वर्ष या शिडीला काही झालेलं नाही। जवळजवळ 300 400 नारळावर चढणारे शेतकऱ्यांचे आम्ही कमेंट घेतलेले आहेत की त्यांनी म्हटलं की फक्त एक 5 ते 6 वर्षांनी रोज थोडेसे खराब झाले, व्यतिरिक्त शिडीला काही झालं नाही। 10 वर्ष वापरलेले आपल्याकडे उदाहरणं आहेत। वळवंडे कृषी विद्यापीठाकडून सरांकडनं सजेशन केल्याप्रमाणे आम्ही 10 वर्ष वापरत आहोत आणि ह्याच्यात तसं काही म्हणजे वायर रोपचा कसलाही इश्यू आलेला नाही आहे आणि अजूनही मी वापरत आहे आणि जवळजवळ 40 ते 50 झाडांवरती आम्ही दररोज चढत असतो आणि उतरत असतो। अजूनही यंत्र वायर वगैरे व्यवस्थित वापर चालू आहे। मागील बाजूचा विचार केला तर त्याला एक लेफ्टचा हँडल मोठा येतो आणि राईटचा हँडल असतो तो लहान जरा येतो। पॅडल बघाल तर त्याला डबल मजबूती केलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जवळजवळ याच्यावर 200 ते 250 किलो एका पॅडलमध्ये वर जरी माणूस उभा राहिला, सर्वसामान्य माणूस हा एक 50-60 किलोचाच वर चढतो, पण एखादा 100 किलोचा जरी चढला तरी कुठल्या प्रकारच्या धोक्याची गरज नाही, म्हणजे धोका संभवत नाही। तिसरी गोष्ट, ह्या जे रॉड जे आहेत ते पावडर कोटेड आहेत आणि दुसरी गोष्ट याची जी मजबूती आहे ती उत्तम आहे। त्याचप्रमाणे नारळाच्या गोल बेसला लागण्यासाठी हे रबर हँडल दिलेलं आहे आणि याच्यामुळे शिडी सरकत नाही। या बऱ्याचशा फीचर्स याच्यात दिलेले आहेत आणि त्या उत्तम आहेत। त्याचप्रमाणे हा जो सोल जो आहे हा सोल जवळजवळ आतापर्यंत ज्यांनी वापरला त्यांचा अनुभव असा आहे की 10 वर्ष याला काही झालेलं नाही, इतका मजबूत आहे हा। त्यामुळे ही शिडी वापरायला उत्तम आहे। त्याचबरोबर आपल्याकडे ह्याच्याबरोबर एक सेफ्टी बेल्ट येतो। हा जो बेल्ट आहे तो 1 टन वजन उचलू शकतो आणि त्याचं जे मेकॅनिझम जो आहे तो इतका उत्तम आहे की ह्याच्यामध्ये समजा या हुकमध्ये जर समजा एक माणूस जरी पूर्ण लोंबकळत राहिला तरी कुठल्या प्रकारे पडणार नाही, इतका मजबूत आहे। त्याला मजबूती इतकी सुंदर दिलेली आहे की तो पडणं शक्यच नाही। आता आपल्याला चढायचं असेल तर मी बरेच शेतकरी बऱ्यापैकी चढून तुम्हाला दाखवलेलं आहे, तर अशा पद्धतीने आपण चढू शकतो। आता ही चढण्याची क्रिया जी आहे ती तुम्हाला सुरुवातीला 10 फुटावर तुम्हाला चढावं लागेल, 20 फुटावर चढावं लागेल, 25 फुटावर चढावं लागेल, हळूहळू चढावं लागेल। आता तुम्ही जर म्हणाल की या बेल्टचा प्रॉब्लेम असेल, हे बघा या बेल्टला कुठेही अडकलं तुटणार नाही। समजा बेल्ट लावलेला आहे तुम्ही आणि याला अडकलेली शिडी आहे आणि तुम्हाला वाटलं की आपलं पाय सरकला, इतर काही झालं तर काही घबरण्याची गरज नाही आहे। बघा हे बघा, पूर्ण वजन घेणार, पूर्ण लोंबकळणार, पूर्ण हे बघा काय जवळजवळ 1 टन वजन घेण्याची याची कॅपॅसिटी आहे या कमरेला बांधायचा आणि आपल्याला हा
या हँडलच्या हुगला अडकवायचं आहे. त्याच्यासाठी ही पट्टी दाबून लॉक काढून मग असं अडकवायचं आहे आणि हा बाकीचा भाग आपल्या कमरेला बांधायचा आहे. हा भाग आपल्या कमरेला येणार. म्हणजे दुसरं मॉडेल आहे, याला फक्त पॅडल छोटा आहे. दुसरी गोष्ट 3 mm चा रॉड आहे. त्या मशीनला 6 mm चा होता, याला 3 mm चा आहे. आणि 3 mm चा असल्यामुळे याची जी वॉरंटी पिरियड रोजचा आहे तो 1 वर्ष आहे. पण लोकांना 5-5 वर्षापर्यंत हा टिकलेला आहे आणि ते 6 mm 10 वर्षापर्यंत टिकलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यात आणि याच्यात मोठाचा फरक नाही. एक 500 रुपयाचा फरक सोडला म्हणजे किमतीमध्ये, कारण ह्याचं थोडंसं लाईट वेट आहे आणि लाईट वेट असल्यामुळे थोडंसं याच्याला थोडं मजबूत कमी आहे. तर ती जी डिलक्स सीट आहे ते पॅडल मोठा मजबूत असल्यामुळे ह्याचाही मजबूत आहे, असं काही नाही. ह्याला सुद्धा 500 किलोपर्यंत माणूस घेण्याची कपॅसिटी आहे याची. पण त्याच्यापेक्षा हा जरा थोडासा साईज लहान, रॉड लहान, MM मध्ये कमी, म्हणजे रो लहान आहे. तसेच मित्रांनो, ही जी शिडी आहे ती सहज घडी करून आपण नेऊ शकतो. त्याचप्रमाणे हाताळणी वाहतुकीसाठी उत्तम म्हणजे सोपी आहे ही. MS मटेरियलमध्ये उपलब्ध असणारी ही उभ्यानी चढायची शिडी जर तुम्ही नव्यानेच वापरत असाल तर किमान तुम्ही 8 ते 10 दिवस प्रॅक्टिस करा. सुरुवातीला 8 ते 10 फुटावर तुम्ही चढायचा प्रयत्न करा किंवा चढा. नंतर मग त्याच्यापेक्षा थोडं जास्त असं करून तुम्ही उंचीची भीती कमी झाल्यावर तुम्ही 40-50 फूट पण तुम्ही चढू शकताय. मित्रांनो, विचार करा, आमच्या कृषी विद्यालयाच्या मुलामुली जे आहेत ते 1.5 मिनिटामध्ये 40 फूट उंच चढून उतरतात नारळाच्या झाडावरून. आणि या शिडीने 18 वर्षाच्या मुलापासून मी 60 वर्षाच्या पुरुषांपर्यंत किंवा महिलांना सुद्धा चढवलेलं आहे. ते त्यामुळे चांगली आहे. तरी तुम्ही सावधगिरी किंवा सेफ्टी बेल्टचा वापर करून काळजीपूर्वक माडावर चढावे. ही शिडी उत्तम प्रकारे एक्झरसाईजसाठी तुम्हाला वापर आहे. म्हणजे तुम्हाला शारीरिक एक्झरसाईज करायची असेल तर खरोखर उत्तम आहे. दिवसाला तुम्ही एका झाडावर जरी चढलं तरी पुरं शारीरिक व्यायाम चांगल्यापैकी होतो. तसेच आपल्या बागेतील माडावरील जे नारळ आहेत किंवा शाळी आहेत यांचा काढण्याचा जो आनंदही तुम्ही घेऊ शकताय. त्याचप्रमाणे शारीरिक व्यायाम तर आहेच आहे. या शिडीचा व्यावसायिक जर वापर करून दिवसाला सरासरी 25 ते 30 नारळ म्हणजे नारळाच्या झाडावर म्हणजेच माडावर चढणारी माणसं आहेत. म्हणजे 100 रुपयाने जरी कमीत कमी पैसे घेतले त्यांनी तरी 2,500 ते 3,000 रुपये दिवसाला कमावणारे आहेत. त्यामुळे ही त्या दृष्टीने उत्तम आणि सोयीस्कर आहे. नमस्कार, मी संकेत मधुकर दवणे. मी पुण्यावरून आलो आहे. तर खास आम्ही काल नारळ संबंधात ट्रेनिंग घ्यायला आलो होतो. तर बरंच काही नवीन आम्हाला शिकायला भेटलं या सेशनमधून. तर त्यातली एक गोष्ट अशी आहे की जे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते नारळावर चढण्याच्या बाबतीत. तर आम्ही ते 2 बघितले ह्याच्याबाबत. ते एक बसून चढायचं एक होतं, ते थोडं आम्हाला कम्फर्टेबल नाही वाटलं. त्यापेक्षा हे खूप छान आहे, वर चढायला रिस्की नाही आहे अजिबात. तर याला 6 mm ची रॉड आहे, त्यामुळे किती पण वेट घेऊ शकतं टनामध्ये. आणि ह्याला सेफ्टी बेल्ट आहे, त्यामुळे किती उंच गेलं तरी रिस्की नाही आहे. त्यामुळे खरंच छान आहे, सुंदर आहे. नमस्कार, माझं नाव जितेंद्र सुरेश झेंडे. मी पुण्यात जेजुरी येथून आलो आहे. मी विशेष नारळाच्या ट्रेनिंगसाठी आलो आहे. मी जेव्हा पुण्यात नारळाच्याबद्दल माहिती घ्यायला लागलो तर तिथे तेवढी माहिती उपलब्ध नसल्यामुळे मला विनायक ठाकूर सरांचा रेफरन्स मिळाला आणि खरंच प्रशिक्षण खूप छान झालं. याच्यात नारळावर चढण्याचं जे अवघड काम आहे ते करण्यासाठी ही जी शिडी आहे याचं आम्ही स्वतः प्रात्यक्षिक केलं. मी स्वतः जेव्हा वर झाडावर चढून उतरलो या शिडीने तेव्हा ते मला खूप सोपं आणि चांगलं वाटलं. आणि आमच्या ग्रुपमध्ये असलेले सिनियर सिटीजन ते पण या शिडीच्या सहाय्याने सहज वर चढून उतरले. तेव्हा मला याची विश्वासार्हता खूप पटली. त्याचा सेफ्टी फीचर हेही खूप चांगलं वाटलं. तशी की सेफ्टी बेल्टची गरज वाटत नाही, पण असावंच असं मला वाटतं की प्रत्येक गोष्ट सेफ असावी. आणि ते खूप सोपं झाल्यामुळे ही शिडी मला खरंच खूप आवडली. मित्रांनो, कृषी तंत्र निकेतन वळवंडी तालुका देवगड येथे कृषीविषयक बरीच ट्रेनिंग घेतली जातात आणि त्यातील हे नारळ मित्र प्रशिक्षण होते. आणि याविषयी जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही जरूर पहा. तसेच नारळावर चढायची शिडी हवी असल्यास कृषी तंत्र निकेतनमध्ये येऊन तुम्ही डेमो घेऊ शकता किंवा महाराष्ट्रात कुठेही मागवायचे असल्यास या नंबरवर संपर्क करा. मॉडेलनुसार किमती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या जरूर बघा. आणि तुम्हाला जर वेगळं प्रशिक्षण हवं असेल कुठल्याही कृषी स्वरूपात तर त्याची नाव नोंदणीसुद्धा या नंबरवर जरूर करा. हा
हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा. जर तुम्हाला काही शंका असतील शेतीविषयक तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, आपण त्याची तुमच्या वेळेनुसार उत्तरं देऊ.